मनापासून स्वागत करते. मी आहे शीतल. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर सकाळची वाजले आहे आता 11. तर आता माझी छान मस्त आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी मस्त छान पूजा वगैरे करून घेते आणि उपासाचाच आज सचिनचा माझा उपवास आहे आणि साबुदाणा बनवणार आहे आणि त्याच्यासोबत मुलांची सुद्धा पण त्याच्यामध्ये उपवास आहे. तो पण खाऊन पिऊ. तर त्यांनीसुद्धा उपास म्हणून मस्त म्हणाले की मम्मी आमचा पण उपवास आहे बरं, सकाळीच काही नाही होत, चहा ब्रेड वगैरे खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही, शेवळ्या खाल्ल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला साबुदाणा जमते. अरे म्हटलं साबुदाणा तुम्हाला मी देणारच आहे, तुमचा उपवास असो की नसो. तर चला आजचा ना दिवस मस्त छान सर्वांना जावं आणि सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो. तर चला, सकाळला उठून मॉर्निंगला बघितलं ना तर बघा किती सुंदर फूल उगवलेलं होतं. तर खरंच खूप मस्त वाटलं सकाळला पहाटेला बघून आणि प्रसन्न वाटलं. आणि मुलांच्या ना टिफिनसाठी असं छान शेवड्या बनवलेल्या होत्या आणि खरंच खूप छान अशा सुटसुटीत झालेल्या होत्या, खूप मस्त झालेल्या होत्या आणि खरंच खायला पण खूप म्हणत होते मुलं की मम्मी खूप छान टेस्टी पण झाल्या होत्या. तर आता काय देऊ म्हटलं मुलांना, तर शेव्या वगैरे ना खरंच खूप छान हेल्दी असतात नाश्त्याला वगैरे आणि मी टिफिनलासुद्धा मुलांना देत असते. तर हा आणला होता घरी असा किराणा, थोडाफार किराणा आणलेला आहे. अशा रिन साबण, परफेक्सर, धूप, बजाज तेल, हे आहे रवा, पोहे आणि सह्याद्री इलायची चाय, शेंगदाणे, हे परत धूप आणले. मला वाटते त्यांच्या लक्षामध्ये नसेल, त्याने डबल धूप आणले कारण की हा मॉलमधून आणलेला किराणा आहे. आणि हे एपी बाम आणि हे विम जेल आणि हा गुड जो मला चायला सकाळला लागतो. तर चला आता एवढं मला पूर्ण पॅक वगैरे करून घ्यायचं आहे. अगोदर पहिले ठेवून देते, त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागते. तर चला म्हटलं आता हेच फूल ना छान मस्त मी देवाला वाहणारसुद्धा पण आहे. तर घरचं गुलाबाचं फूल आणि खरंच ते पण देवाचरणी ना खरंच ठेवायला खूप छान मस्त भारी वाटते. आणि हे सुद्धा चंपणावाची जे धूप आणलेली होती सचिननी मॉलमधून, तर तेच सुद्धा मी आज लावणार होते आणि छान मस्त अशी माझी पूजा वगैरे छान देवा वगैरे घासून घेतली. छान मस्त धूप अगरबत्ती आणि धूप आणि अगरबत्तीच्या खरंच न सुवासाशिवाय ना खरंच पूजा मला अधुरी वाटते. आणि देवाजवळ लावल्याशिवाय सर्व पूजा आणि सर्व मनसुद्धा असं उदासल्यासारखं वाटते. सर्व पूजा वगैरे झालं तर खरंच मन प्रसन्नसुद्धा वाटते. तर अशी माझी छोटीशी मस्त क्यूटशी अशी रांगोळी, मला तर खूप काही असं भारी वगैरे येत नाही आणि असं छान मस्त देवाला अर्पण केलं असं छान मस्त गुलाबाचं फूल. तर फायनली पूजा वगैरे झाली ना, आता साबुदाणा बनवते मस्त. आणि चला, आणि कोणाकोणाचा उपवास आहे मला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मस्त वडे बनवायची खूप इच्छा होती, पण सचिन म्हणाले की वडे नको शीतल, साबुदाणाच बनव. तर म्हणून आता साबुदाणा बनवत आहे. बघू मग रात्रीला वडे वगैरे बनवू. तर असं त्यांनी फराळी थोडासा चिवडा पण आणलेला आहे त्याच्यासोबत, तर ते सुद्धा नाश्त्याला होऊन जाते. तर चला, साबुदाणा छान असा भिजलेला होता आणि खरंच साबुदाणाचा जर भिजला ना तर साबुदाणा पण खायलासुद्धा पण तेवढाच छान वाटतो. आणि असा माझा छान मस्त साबुदाणा झाला. तर साबुदाणा झाल्याबरोबर मी देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर असं छान मस्त नाश्ता असा केला. आणि हा बघा असा छान मस्त मनी प्लांट असा छान वाढलेला होता. हा अगोदर असाच खाली ठेवून होता. मी म्हटलं आता असं छान मस्त वाढलेला आहे, तर एक साईडने दुसरा मनी प्लांट होता आणि एक साईड अशी खाली होती.
तर चला म्हटलं दुसऱ्या साईडनीसुद्धा असा छान मस्त मनी प्लांट लावून देते. आणि खरंच खूप छान मस्त आता पाणी वगैरे छान झाला होता ना, त्यामुळे एवढा हिरवा हिरवा असा कंच झालेला होता. तर संध्याकाळच्या टायमाला मी आली होती दवाखान्यामध्ये, कारण की मला दक्षला चेकअपसाठी न्यायचं होतं. एका महिन्याने बोलवल्यानंतर मग चेकअप वगैरे झाला आणि मग इथं छान छोटंसं एक दुकान होतं. तिथे मग मस्त दक्षूने ताव मारला मोमोजवर. तर आणि मग म्हटलं चला रुहानसोबत एक छोटीशी किटकॅट घेते, कारण की चॉकलेटने मी त्याला जास्त खाऊ वगैरे देत नाही. आणि हा बघा सीन एवढा सुंदर, एवढा भारी वाटत होता ना, की मी याला ना माझ्या मोबाईलमध्ये कैद केल्याशिवाय सोडलं नाही. आणि खरंच खूप अद्भुत दृश्य वाटत होतं मला मस्त. आणि मग फायनली हे बघा किटकॅट घरी आली आणि रुहान असा लेटून आराम सुरू होता. त्याला मग त्याची किटकॅट देऊन दिली आणि आल्यानंतर ना अशी माझ्या भगरच्या तयारीला लागली. सर्वात पहिले ना अगोदर पहिले हातपाय वगैरे धुतले आणि छान मस्त दिवा अगरबत्ती केली, कारण की हे काम कंप्लीट झालं ना मग आपण दुसऱ्या कामाला निश्चिंत राहतो. आणि असं छान धूप अगरबत्तीच्या सुगंधाने मस्त घर असं दरवळून गेलेलं होतं आणि घर असं प्रसन्न वाटत होतं. आणि इकडे ना आईचा उपास वगैरे काहीच नव्हता, कारण की आईला मेडिसिन वगैरे घ्यावं लागते. बीपी शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांना आलू पालकची भाजी बनवून दिली आणि भाकर बनवून दिली आणि मुलांसाठी असं वरण भात लावलेलं होतं आणि त्याच्यावर छान साजूक तूप टाकून त्यांना खायला दिलं. आणि सकाळला ना असं मॉर्निंगला त्यांना नाश्त्यासाठी हे दिलेलं आहे मस्त छान पतला पतला. आणि असं त्यांना असं पातळच खूप आवडते. हे आहे उपमा आणि खरंच खायला पण खूप छान झाला बनत होता तो. आता माझा तो उपास सुटायचा होता, मी तर खाऊ नव्हती शकत. तर हा 2 मुलांसाठी बनवलेला होता, कारण की आईचा पण नाश्ता अगोदर झालेला होता. आणि असा स्वयंपाक वगैरे माझा पूर्ण रेडी होऊन देवाला नैवेद्य दाखवून आता मी माझ्यासाठी असं छान ताट रेडी केलेलं आहे. आणि आता रुहान आणि मी जेवण करणार आहे. तर फायनली आता उपास आमचा सुटणार आहे. तर मस्त छान ताटाला असं पाणी फिरवून तर फायनली मी आता उपास सोडणार आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. तर चला बाय.